नमस्कार, रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचं प्रसन्न वातावरण सगळीकडे। दिवाळीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो, अभ्यंग स्नान करतो, उठण्याने अभ्यंग स्नान करतो। त्यानंतर मुलांमध्ये सगळ्यात आधी फटाका कोण वाजवणार याची शर्यत असते आणि मग आपण आपल्या घरी जाऊन फराळावर ताव मारतो। फराळ खाल्ल्याशिवाय दिवाळीला सुरुवात झाली असं अजिबात वाटतच नाही। अमुक्या मावशींकडे दिवाळीचा फराळ छान होता किंवा यांच्याकडे यावर्षी जरा जमला नाही किंवा त्या मावशींनी यावेळी जरा काहीतरी वेगळाच फराळ केला होता, अशा गप्पा आपल्यामध्ये रंगतात। मग याकरताच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक तिखट आणि गोड असा पदार्थ। मग चला जाऊन भेटूया DNA, झी मराठी आणि परेल ज्वेलर्स महोत्सवाच्या भाग्यवान विजेत्या सौ रमा सावंत यांना। नमस्कार रमाजी, तुम्हा तिघींचंही आम्ही सारे खवय्येमध्ये खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुम्हा तिघींनाही। आमची प्लीज ओळख करून द्या ना। अच्छा, या आमच्या आजी सासूबाई आहेत, ही सुचिता सावंत माझी नणंद या आजी, आणि मी स्वतः रमा राजेंद्र सावंत। तुम्ही नंदा भावजा आहे, तुमचं एक नंदा भावजा आहे म्हटलं की एक थोडं नाजूक असतं जरा नातं। बरोबर, फार सगळ्यांकडे पट्टच नंदा भावजांचं चांगलं असं नाही आढळून येत। तुमची एकमेकांबरोबर रिलेशनशिप कशी आहे? असं कधी झालंच नाही, आमचं दोघींचं फ्रेंडली रिलेशनच होतं पहिल्यापासून आणि अजूनही तसंच आहे। माझं लग्न झालं त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, 1.5 वर्ष आम्ही दोघी सोबत होतो। मग तेव्हा काही म्हणजे तुम्ही आम्ही दोघी कसं एक एजच्या होतो त्याच्यामुळे सगळं होत गेलं। आणि दिवाळीचा फराळ वगैरे असतो तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा लग्न करून गेलात तेव्हा दिवाळी सण कसा होता किंवा तो फराळ जो तुम्ही बनवला होता त्याबद्दल काही आम्हाला सांगा ना। खूप छान असं अनएक्सपेक्टेड होतं दिवाळी सण। पहिला ॲक्च्युली आपल्याकडे कशी पद्धत असते, पहिला सण आपण माहेरी करतो, पण मी माहेरी न जाता आमच्या घरीच केलेलं। माझे आजी होत्या, परत आजोबा आहेत, माझ्या सासूबाई आहेत, असं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांनी मला गाईड केलं आणि त्यांच्या गायडन्सच्या खाली मी सगळा फराळ केला होता। पण त्याच्या आधी माहेरी तुम्ही कधी फराळ बनवायचा प्रयत्न केला होता? कधीच नाही, डायरेक्ट सासरी प्रयत्न? हो, डायरेक्ट सासरी प्रयत्न केला। मग सगळ्यात आधी काय बनवलं होतं तुम्ही? सगळ्यात आधी आपलं सोपं उकड बटाट्याची भाजी बनवलेली मी, वरण भात आणि पुऱ्या श्रीखंड। सगळ्यात सोपं बनवलं, रिस्क नाही घेतली। मग काही बिघडलं होतं का त्यानंतर? कधी काही असं झालं होतं? नाही, तसं सहसा असे कधी म्हणजे या लोकांनी मला म्हणजे माझ्या सासरच्या लोकांनी खूप सांभाळून घेतलेलं होतं। तुम्ही सांगा ना आम्हाला, या जेव्हा लग्न होऊन आल्या तेव्हा तुमचं काय फिलिंग होतं? तुम्हाला आधी आवडलेल्या का काय लग्न बघायला जेव्हा गेला? आम्ही दोघी ओळखत होतो। अच्छा, ओळखत होता। हां, मग काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम आला नाही आम्हा दोघींना। आजी, तुम्ही सांगा की सून म्हणून या नाचसून म्हणून कशा आहेत त्यांच्याबद्दल सांगा आम्हाला जरा। चांगले आहेत, दोघी चांगल्या आहेत? हां, कोणता काय गुण आवडतो तुम्हाला यांचा? त्यांचा सगळा गुण आवडतो, सगळा गुण, सर्व गुण संपन्न, त्यामुळे सगळे गुण आवडतात तुम्हाला त्यांचे। आणि यांच्याबद्दल काय आवडतात? यांच्याबद्दल पण अजूनपर्यंत काही तक्रार नाही, अजूनपर्यंत काही तक्रार? तुमची छान सेवा करतात दोघी जणी। हां, आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत व्यवस्थित सगळे व्यवस्थित करतात? नॉनव्हेज वगैरे पण तुम्ही बनवतात? नॉनव्हेज स्पेशालिटी आहे, ते आमच्याकडे पहिलं पाहिजे। आज दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीसाठी आपण छान काहीतरी तिखट गोड पदार्थ बनवूया। तर नक्कीच। तुम्ही काय बनवणार आहात आज? मी बनवणार आहे पुदिन्याची शेव, हां, आणि ह्या बनवणार आहेत शहाळ्याची फेरणी। शहाळ्याची फेरणी आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे। अच्छा, बरं, मग आपण आधी सगळ्यात आधी कोणापासून सुरुवात करूया? तुम्ही बनवाल? हो, चालेल, नक्कीच। मग आपण पुदिन्याची शेव बनवूया, त्याचं साहित्य सांगाल? बेसन, ज्यात हळद आहे, ही पुदिनाची पावडर आहे, मोहनासाठी तेल लागेल आपल्याला, लाल तिखट, ओवा आणि चवीपुरतं मीठ। आपण बनवतोय पुदिन्याची शेव, बनवायला सुरुवात करूया? हो, नक्कीच। म्हणजे आपण 1 वाटी बेसन घेऊया। बरं, त्याच्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे। मला कसं आवडतं? तिखट, खूप तिखट आवडतं? खूप तिखट घाला, भरपूर तिखट घाला। तर तुमच्या घरी माहेरी सुद्धा तिखटच खायची सवय होती तुम्हाला? आणि इथेही तसंच असतं तिखट? म्हणजे फार फरक पडला नाही फरक लग्नानंतर? नाही, चवीपुरतं मीठ येईल। आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं पुदिन्याची पावडर। बरं, हे मी घरीच केली आहे। पुदिन्याची पानं आपण सुकवून ह्याची पावडर करू शकतो, मिक्सरमधनं काढून त्याची। पण इव्हन मिक्सरची पण गरज नाहीये, सुकल्यावर ती आपण हाताने पण कुस करू शकतो। पण का, म्हणजे डायरेक्ट आपण पानं का नाही वापरत? असं पाण्याने एवढी टेस्ट नाही येत, ही पावडरने जास्त टेस्ट येते। अच्छा, आणि ही शेव खास मुलांसाठी खूप छान आहे, हेल्दी पण आहे, खोकला वगैरे होत नाही मुलांना। ओवा आहे, ओवा आहे, कारण का सहसा मुलं ओवा खायला बघत नाही।
ओव्याने पोटदुखी पण हे होते. बरोबर. आणि थोडंसं मोहनासाठी 1 चमचा तेल, हे तेल गरम केलेलं आहे. झालं सगळं झालं. हां हो, सगळं साहित्य झालं. आता पाणी मिक्स करूया. तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे दिवाळीच्या फराळामधला? माझा आवडीचा पदार्थ शेव आणि चकली. शेव तिखट पदार्थ. तिखट करंजी वगैरे लाडू फार नाही आवडत? आवडतात पण एवढं नाही. अच्छा. करावे तर लागतं सगळं. हो, आणि करंजी तर त्यातून शुभ आहे त्यामुळे तर ती करावीच लागते. बरोबर. तुमच्या नंदेबद्दल आम्हाला सांगा ना जरा, की त्यांचा काही एखादा असा आवडता गुण आहे का जो तुम्हाला खूप आवडतो? त्या ऑर्डर्स वगैरे पण घेतात, चॉकलेट्स वगैरे. हां हां हां. त्यांची ती पार्टीची वगैरे ऑर्डर होते, म्हणजे बर्थडे पार्टी असे छोटे छोटे ते अरेंज करतात. बरोबर. पण ॲज अ व्यक्ती म्हणून, की एक तुमची नणंद आहे, आता तुम्ही जेव्हा लग्न होऊन गेला तर तुम्हाला कोणती गोष्ट त्यांची पटकन भावली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात त्यांना? तेव्हा आणि पहिले अंडरस्टँडिंग, की बाहेरची मुलगी आली तर ती आपलीशी त्या लोकांनी मला लगेच करून घेतलं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि अंडरस्टँडिंग खूप होतं, म्हणजे असं आमच्यात वादविवाद कधीच झाला नाही. अच्छा. तुम्हाला मुलगा आहे की मुलगी? मला छोटा मुलगा आहे, 2 वर्षाचा आहे, समर. हां हां. आणि तो कितवीला आहे? आता तो नर्सरीमध्ये आहे तो. आणि दिवाळीला साधारण तुम्ही, आता उद्या लक्ष्मीपूजन आहे, नरक चतुर्दशी आहे, तर प्रत्येकाची एक साधारण पद्धत थोडी तरी वेगळी असते, थोडाफार काहीतरी फरक असतो. तुमच्याकडे तुम्ही कसा पहिला दिवस? मी पहाटे लवकर उठतो, साधारण 3:30ला उठते मी. अच्छा. त्याच्यानंतर नारळाचं दूध काढतो आम्ही, त्याच्यामध्ये उठणं आणि त्याचं अभ्यंग स्नान होतं आमच्याकडे. उठणं असतं. मग उठणं तुम्ही घरीच बनवता का बाहेरचं? विकत आहे. बरं. आणि मग नंतर आम्ही सगळी तयारी करतो, फराळाला एकत्र बसतो. त्याच्यानंतर आम्ही देवळात जाऊन येतो. बरं. देवळात जाऊन आल्यावर मग तिकडे फटाके वगैरे वाजवतो. लहान मुलांना पण ती सवय, म्हणजे त्याला पण मुलाला आवडतात का फटाके, का भीती वाटते त्याला? नाही, त्याला खूप आवडतात. आवाजाने घाबरत नाही घाबरत तो. झाला आपला? हो, झालं. पोळा. मग आपण तेल तापत ठेवून शेवया आपण आता शेवया आपलं. दिवाळीचा सगळा फराळ तुम्ही एकट्याच बनवता? हो, आता मी एकटीच बनवते, आता कोण मदतीला नाही आहे. मग किती दिवस आधी तयारी करता तुम्ही साधारण? आमच्याकडे खूप अगोदर तयारी करावी लागते, कारण लक्ष्मीपूजेला मेन म्हणजे आम्हाला दुकानात थांबावं लागतं. बरोबर. त्याच्यामुळे मग दुकानातली पूजा असते आणि मग घरची पूजा असते, म्हणून मग मी 1 आठवडा आधीच सगळं बनवून ठेवते. आणि अशाच प्रकारे बाकीचे सगळे आपण पाडून घेऊया ना शेवया पूर्ण. ठीक आहे, मग तुम्ही तोपर्यंत याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुदिना शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, हळद, पुदिन्याची पावडर, तेल, तिखट, ओवा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, पुदिन्याची पावडर, ओवा आणि तेलाचं मोहन घालावं. त्यामध्ये पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. सोऱ्यामधून या पिठाची शेव पाडून ती खरपूस तळून घ्यावी.